इतके उपद्व्याप करूनही टिकून आहे. मागच्या 10 वर्षामध्ये सध्याच्या सरकारनं इतके सुरुंग लावले, इतके उपद्व्याप केले, तरी जी टिकून आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग यांना जातं. एक अत्यंत सचोटीचा, प्रामाणिक नेता, प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, जागतिक कीर्तीचा विद्वान, त्या देशावरती आपली छाप उमटवली. विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला त्याने दिलेले इशारे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून खरे ठरले. नोटबंदीच्या काळामध्ये संसदेतलं त्याचं भाषण या देशानं पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. नोटबंदीमुळे देशाचा GDP 2% घसरेल. नोटबंदी हे डिझास्टर आहे, हा देश उद्ध्वस्त होईल, अशा अनेक प्रकारचा इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले. मनमोहन सिंग हे विकास पुरुष होते. देशाच्या तिजोरीमध्ये फक्त 16 दिवस पुरेल इतकंच महसूल शिल्लक असताना त्यांच्या हातामध्ये देशाचं अर्थ खातं नरसिंह राव यांनी दिलं. विचार करा, फक्त 16 दिवस पुरेल इतकेच पैसे देशाच्या तिजोरीत असताना नरसिंह राव यांनी अर्थशास्त्राच्या या डॉक्टरला अर्थमंत्री केलं आणि त्याच्या हातामध्ये देश सोपवला. नंतर ते प्रधानमंत्री झाले. आज नरेंद्र मोदी हे 85 कोटी लोकांना जे फुकट धान्य देत आहेत, गरिबांना, कोणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात चूल पेटेल. ही योजना मूळ मनमोहन सिंग यांची आहे. अन्न सुरक्षा कायदा त्याने आणला. अन्न सुरक्षा कायदा हे त्यांचं योगदान आहे. रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा, प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे, ही सुद्धा त्यांचीच योजना आहे. अशा अनेक योजना त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या. अत्यंत प्रामाणिक म्हणून, सचोटीचा म्हणून त्यांचा बोलबाला होता, तो शेवटपर्यंत टिकला. देश त्यांच्या जाण्याने, माजी पंतप्रधान असून सुद्धा त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. मुंबईवर त्यांचं विशेष प्रेम होतं, कारण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत त्यांनी काम केलं. मुंबईतली जी मेट्रो तुम्हाला दिसते त्याचं श्रेय कोणी घेऊ द्या, त्याचं श्रेय मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देईन. मेट्रोचं पहिल्या फेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, हे मला आठवतं आहे. आणि मुंबईच्या विकासासाठी त्यांची काही स्वप्न होती, ती त्यांनी फार गाजावाजा न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रधानमंत्री म्हणून सुद्धा पार्लमेंटला असताना त्यांच्याशी आमचा संवाद राहिला. ते विरोधी पक्षात आले तेव्हाही त्यांच्याशी आमचा संवाद राहिला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते त्यांनी कायम टिकवले. कोणाचाही द्वेष न करणारा, जाती धर्माचा द्वेष न करणारा असा हा नेता होता. त्यांचं जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे. विशेषतः ज्या परिस्थितीतून आपला देश सध्या चाललेला आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी आज मनमोहन सिंग हवे होते. त्यांनी कोणाशीही संवाद तोडला नाही. 250च्या वर पत्रकार परिषदा घेतलेल्या, कोणत्याही प्रधानमंत्र्याने घेतल्या नाहीत. नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद आतापर्यंत घेतली नाही, पण 250च्या वर पत्रकार परिषदा त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतल्या आणि पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं. कोणत्याही प्रश्नापासून ते पळून गेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या वाढीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. असे मनमोहन सिंग हे आज आपल्यातून निघून गेले आणि त्यांचं स्मरण या देशाला कायम राहील. कारण
संकटात सापडलेल्या देशाला आधार देण्याचं काम त्यांनी केलं. तुमच्या काही आठवणी आहेत त्यांच्यासोबत? आम्ही सातत्यानं जेव्हा ते संसदेत यायचे, प्रधानमंत्री म्हणून यायचे आणि फार मोकळेपणानं वागायचे. आताच्या किंवा आधीच्या कोणत्याही प्रधानमंत्र्यासारखा त्यांचा बडेजाव नव्हता. लॉबीमध्ये भेटायचे, सभागृहात भेटायचे, शिवसेनेची शिष्टमंडळं जेव्हा त्यांच्याकडे जायची तेव्हा ते आमच्याशी प्रेमानं संवाद साधायचे. प्रत्येक वेळेला ठाकरेजी कैसे है, म्हणजे बाळासाहेब कसे आहेत हे विचारायचे. बाळासाहेबांनंतर उद्धवजी कैसे है असं ते विचारायचे आम्हाला सातत्यानं. आणि आम्हाला वाटायचं की इतका मोठा माणूस आपल्याला ओळखतो की नाही, पण आम्ही समोर गेल्यावरती प्रत्येकाला नावानं संबोधायचे. राऊतजी कैसे हो, देसाईजी कैसे हो. म्हणजे फार एक या पृथ्वी तलावरचा तो देवदूत होता, देवाचा माणूस होता असं मी वाटतं. सर, राजकीय प्रश्न आहे. बीडमध्ये जी सरपंचाची हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये आता 3 घटना घडलेल्या आहेत आणि उरणमध्ये तर ठाकरे गटाचे जे सरपंच आहेत त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. त्यांचं नाव कुणाल पाटील. बघा, या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही. काल बीडमध्ये पोलीस स्टेशनसमोर एक हत्या झाली. परत पोलीस स्टेशनच्या आवारात, आपल्याला माहितीसाठी सांगतो, पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये कोयत्यानं सपासप वार करून एका सामाजिक कार्यकर्त्याचं जीवन संपवलं. बीडचा जो म्हणतोय बिहार झालेला आहे आणि तिथे कोणाचे लक्ष नाही, बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. काय करतायत देवेंद्र फडणवीसजी? अर्बन नक्षलवाद मोडून काढतायत, आधी बीडचा दहशतवाद मोडून काढा. उरणची घटना आपण सांगितली. कायद्याचा धाकच राहिलेला नाही, कारण पोलीस खात्यामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, पैसे दिल्याशिवाय नेमणुका होत नाहीत. मग हवालदार असतील, फौजदार असतील, उपायुक्त असतील, उपअधीक्षक असतील, पोलीस जिल्हा प्रमुख असतील, मुंबईमधल्या नियुक्त्या असतील, प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा व्यवहार हा पैशाच्या माध्यमातून होतो आहे. त्याच्यामुळे पोलीस एकदा त्या पदावर बसले की तो त्याची कमाई आणि त्याची जी वसुली आहे, वर हप्ता द्यायचा आहे, त्याच्यासाठीच ते काम करतायत. बोलिये क्या? राऊतसाहेब, एक इंडिया आघाडीचा विषय आहे. आप नाराज आहे एकूण ज्या पद्धतीने काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भूमिका घेते. देशद्रोही असा उल्लेख केला गेला माजी मुख्यमंत्र्यांचा. काँग्रेसच्या हकालपट्टीची मागणी केली गेली आहे. आप आणि काँग्रेसचं जुनं भांडण आहे दिल्लीतलं, पण तरी आम्ही इंडिया आघाडीमध्ये एकत्र निवडणुका लढलेलो आहोत. त्याचं भान दोन्ही पक्षांनी ठेवायला पाहिजे. निवडणुका आज राज्यस्तरावरती आम्ही स्वतंत्रपणे लढतोय, आपले काही मुद्दे असू शकतात वेगळे, तरीही भविष्यामध्ये लोकसभा निवडणुकासाठी पुन्हा एकत्र यावं लागेल याचं भान ठेवून आपण ह्या वेळेला एकमेकांशी संबंध ठेवले पाहिजे. केजरीवाल हे त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. केजरीवाल निवडणुकीत उतरले, त्यांचा पक्ष आहे, काँग्रेस पक्ष एक वेगळा पक्ष आहे. आपलं भांडण काँग्रेसबरोबर आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर आहे याचं भान दोन्ही पक्षांनी ठेवलं पाहिजे. आपला शत्रू कोण, काँग्रेस की भारतीय जनता पक्ष, राहुल गांधी की नरेंद्र मोदी, अमित शहा? हे जर कोणाला कळत नसेल तर हे सगळं जे आहे हे व्यर्थ आहे असं मी मानतो. नाही, पण राऊतसाहेब, इथे असं दिसतं आहे की काँग्रेस आणि भाजप अशी काही छुपी युती दिल्ली, मला असं वाटत नाही. कारण थेट आरोप कसा झालाय, कारण केजरीवाल आणि त्यांचा पक्ष एक वेगळी भूमिका घेतोय, संयमी भूमिका आहे. बघा, केजरीवालचा पक्ष हा सत्तेवरचा पक्ष, ते सत्तेमध्ये आहेत. केजरीवाल सत्तेमध्ये आहेत आणि काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतात. ही एक तुम्ही गणित समजून घेतलं पाहिजे. काँग्रेस पक्षाला तिथे लोकसभा आणि विधानसभेला गेल्या 3 निवडणुकांमध्ये यश मिळालेलं नाही. भाजपला लोकसभेत मिळालं, विधानसभेत का महानगरपालिकेत यश मिळत नाही. कधीही सत्ताधारी या टार्गेट असतो, लक्ष असतं. त्या पद्धतीनं काँग्रेस आणि भाजपा त्यांना टार्गेट करत आहे.
पण आपचं 2 राज्यामध्ये सरकार आहे, लक्षात घेतलं पाहिजे. पंजाबसारखं मोठं राज्य आहे जे त्यांनी काँग्रेसकडनं हिरावून घेतलं आहे आणि दिल्लीसुद्धा काँग्रेसकडनं हिरावून घेतलेली आहे. ही वेदना काँग्रेसच्या मनात असणारच. राऊतसाहेब, आणखी तो बीडमधला विषय आहे. काल स्वतः धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते असं म्हणत आहेत की माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी काही कट कारस्थान रचलं जात आहे. बीडमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 38 खून झालेले आहेत. ते 38 खून आणि त्यांचा कुटुंबाचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न झाला. बीडमधल्या गावागावामध्ये लहान पोरं हातात बंदुका घेऊन, हातात बंदुका आणि पिस्तुलं घेऊन जे फोटो येत आहेत, हे कोणाची देणगी आहे? महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात. त्यांचा आका कोण आहे, अण्णा कोण आहे, हे कोण आहेत? धनंजय मुंडे यांनी ह्या गुन्हेगारांचा जो सरदार आहे त्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर केलं पाहिजे. तर ते कोणत्याही कटात सामील नाही याच्यावरती विश्वास ठेवता येईल. आम्ही अमुक माणसाचे शूटर आहोत अशी 20-20 वर्षाची पोरं मिसरूड न फुटलेली सोशल मीडियावरती येऊन सांगतात. त्यांची भाषा बघा, त्यांचं काय त्यांच्यावर संस्कार आहेत त्या बीडमध्ये. याला जबाबदार कोण आहेत? बीडचं नेतृत्व कोण करताय? आम्ही करतोय का? नाही, तुम्हीच करताय. तुम्ही काय पेरताय? जे तुम्ही पेरलंय ते उगवलं आहे. तुम्ही ठिणगी टाकलेली आहे. त्या आगीचे चटके तुम्हाला बसणारच आहेत ना. तुम्ही मुळात त्यांना मंत्रिमंडळात घेणं ही चूक होती. कारण तिथे ज्या खुनाचा तपास सुरू आहे किंवा ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो जर निष्पक्ष व्हायचा असेल, निष्पक्षपणे व्हायचा असेल, पारदर्शक व्हायचा असेल, तर मी खात्रीनं सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये. आणि ही भूमिका त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे धनंजय मुंडे. तर लोक त्यांच्यावर भविष्यात विश्वास ठेवतील. स्पेसिफिक प्रश्न आहे की जे कटकारस्थान रचलं जात आहे असं जे धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे. अंजली दमानिया रोज या प्रकरणातली नवी माहिती उघड करतायत. अनेक फोटोग्राफ्स, अनेक व्हिडिओ अंजली दमानियांच्या आडून कोणी काही ही जी अंजली दमानिया जी माहिती देत आहेत ती माहिती काही नवीन आहे, ती जुनीच आहे. सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, आम्ही सगळे असू, ही वारंवार ही माहिती पुढे आलेली आहे. बीडमध्ये काय चाललं आहे हे नवं नाही. संतोष देशमुखाचा खून त्यांना पचवता आला नाही, बस. त्यांनी गेले वर्षभरामध्ये 38 खून पचवले, पण एक खून जो आहे तो महाग पडतो. संतोष देशमुखच्या खुनाला वाचा फुटली आणि हा वाचा फुटलेला खून सगळ्यांची लक्तरं काढत बाहेर चाललेला आहे. हा एक खून तो पचला नाही आणि म्हणून 38 खून उघड झाले. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई नाही, ना अटक झाली आहे, ना राजीनामा. जर आरोप आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री कोणाला तरी वाचवत आहेत. गृहमंत्री हे दुबळे आहेत, कमजोर आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे. ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे ना. जर लोकांच्या मनात भावना आहे की खरा आरोपी सूत्रधार वाचवला जातो आहे, तर ती शिंतोडे जे आहेत हे या राज्याच्या गृहमंत्र्यावर पडत आहेत. गृहमंत्रीचे नाकाने कांदे सोलत आहेत, कोणालाही सोडणार नाही, किती मोठा असू द्या, बरं का, किती मोठा असला तरी तो तुमच्या पदराखाली आहे, तुमच्या खिशात आहे. पण धनंजय मुंडे काल असं म्हणाले की किती कोणी कोणाच्याही जवळचा असू द्या त्याला कडक शासन, फाशीची शिक्षा करा. मग जो जवळचा तुमच्या असेल कोणी त्याला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पोलिसांना सहकार्य करा. आपण जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत ते शक्य नाही असं लोकांच्या भावना आहेत. बोले आपका क्या भाई? सर, हिंदी में जाना चाहेंगे. कल डॉक्टर मनमोहन सिंह का निधन हुआ. आपने भी कई बार उनके साथ काम किया है, क्या हमने उनके साथ काम किया है. डॉक्टर मनमोहन सिंह जी एक ऐसी शख्सियत थी जिन्होंने देश पर नहीं, देश के जनता के दिलों पर राज किया.
नरेंद्र मोदी और उनकी जो टीम है, ये सभी ने डॉक्टर साहब को बदनाम करने की बहुत कोशिश की। मौनी बाबा कहा, पपेट कहा, सब कुछ कहा, लेकिन ये आदमी इतना प्रामाणिक और सभ्य रहा कि कभी गलत शब्दों का इस्तेमाल नहीं किया अपने जो विरोधी है उनके लिए भी। क्या क्या कहा मोदी जी ने कि रेनकोट डालकर कैसे स्नान करना है, ये मनमोहन सिंह से सीखे। इस प्रकार का शब्दों का इस्तेमाल किया और बहुत कुछ किया। लेकिन मनमोहन सिंह एक हिम्मत वाले नेता थे। हिम्मत वाले इसलिए थे कि उनके कार्यकाल में 250 से भी ज़्यादा बड़ी बड़ी वार्तालाप, प्रेस कॉन्फ्रेंस पूरे विश्व में लेने की हिम्मत मनमोहन सिंह साहब ने दिखाई है। सभी प्रश्नों का जवाब देते थे, लोगों से डायलॉग करते थे। अभी के प्रधानमंत्री के पास अगर इतनी हिम्मत है तो बताइए, मनमोहन सिंह ऐसे वक्त इस देश के वित्त मंत्री बने जब हमारे देश के तिजोरी में सिर्फ 16 दिन के पैसे बचे थे देश चलाने के लिए। ऐसी हालत में नरसिंह राव जी ने मनमोहन सिंह जी को वित्त मंत्री बनाया और ये डॉक्टर अर्थशास्त्र के देश को उस कबाड़े से बाहर निकाला। और आज जो हम इतनी बुरी हालत में भी 10 साल में जो बुरी हालत की अर्थव्यवस्था की ये सरकार ने, फिर भी हम टिके हैं और 2 वक्त की रोटी खा रहे हैं। देश बचा है, उसका योगदान जो है वो मिस्टर हमारे डॉक्टर मनमोहन सिंह साहब को है। अगर मनमोहन सिंह 10 साल पहले नहीं होते तो आज देश भी हमारा कबाड़े में जाता। तो इसलिए, और ये जो है अन्न सुरक्षा कायदा, फूड प्रोटेक्शन बिल, मोदी जी इतने लोगों को देते हैं फ्री में खाना और क्रेडिट लेते हैं, गरीबों को खाना दे रहे हैं। उसके तो असली करते धरते तो डॉक्टर सिंह साहब है। फूड प्रोटेक्शन बिल किसने लाया? मनरेगा किसने लाया? सिंह साहब का योगदान है। अब भूलो मत, अगर सिंह साहब नहीं होते तो ये देश नहीं रहता 10 साल में। मोदी जी की लीडरशिप में भी ये देश नहीं रहता। ये सब डॉक्टर सिंह साहब का, मनमोहन सिंह साहब का योगदान है कि आज हम जिंदा है, आज हम सांस ले रहे हैं, हम 2 वक्त की रोटी खा रहे हैं, आज भी हमको ठीक से सैलरी मिडिल क्लास को मिल रही है। उदारीकरण किया वो साहब ने, ये उनकी बदौलत हो रहा है सब। सर, इंडिया अलायंस को लेकर एक सवाल है। दिल्ली में चुनाव होने से पहले आम आदमी पार्टी और कांग्रेस के बीच आपस में जो है मतभेद देखे जा रहे हैं। आम आदमी पार्टी ने कहा, देखिए चुनाव में इस प्रकार के मतभेद होते हैं। आप सत्ताधारी पार्टी है दिल्ली की, बीजेपी और कांग्रेस सत्ता में आना चाहते हैं दिल्ली में, तो टारगेट किसको करेंगे? जो सत्ता पे है, जिससे सत्ता छीननी है उसे करेंगे। लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि 6 महीने पहले आप और कांग्रेस ने एक साथ चुनाव लड़े थे और शायद आने वाले लोकसभा में भी हमको एक साथ चुनाव लड़ना पड़ेगा। तो सोच समझ कर संयम से अपनी बात रखनी चाहिए। मैं इतना ही कहूँगा। भारतीय जनता पार्टी को 2060 करोड़ से ज़्यादा का चंदा मिला है और कांग्रेस को 200 करोड़ का चंदा मिला है। अरे हमको तो 50 करोड़ भी नहीं मिला है। ये भारतीय जनता पार्टी है। 2060 करोड़ से ज़्यादा का चंदा, तो समझ लो 2000 करोड़ से भी ज़्यादा जो पैसा मिलता है कहाँ से आता है? उसमें से आधे से ज़्यादा लोग भ्रष्ट है, आधे से ज़्यादा लोगों के ऊपर CBI ED की कार्रवाई चल रही है, आधे से ज़्यादा लोग बीजेपी सरकार के लाभार्थी है, ठेकेदार है, तो उनको पैसा देगा। ये करप्शन ही है, करप्शन है। मोदी जी क्या